अर्थ मराठी सादर करीत आहे एक अद्भुत अलौकिक रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात. नागमणी एक रहस्य. लेखक प्रसाद शिर्के. वाचनस्वर वैशाली दैवतकर. ऐकत रहा नागमणी एक रहस्य. प्रकरण 12. भविष्य धोक्यात आहे. 3 दिवसापासून प्रकाशने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. तसा तो रोज रात्री ध्यानधारणा करत असे. पण हल्ली बरीच वर्ष त्याने अशा प्रकारची इतके दिवस चालणारी ध्यान साधना केली नव्हती. सलग 3 दिवसापासून प्रकाश ध्यानधारणा करत आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे कारण असणार हे मोहनला माहीत होते. त्यामुळे त्याने अद्याप प्रकाशला ध्यानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. 4थ्या दिवशी सकाळी प्रकाश ध्यानातून बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. मोहनला त्यामागचे कारण माहीत नसल्यामुळे त्याने प्रकाशला त्याबद्दल विचारणा केली. त्यावर नागराजच्या पुत्राने आजोबांशी युद्ध करून त्यांना यमलोकी पोहोचवले आहे आणि आता तर तो इतर नागांसह पृथ्वीवर येण्याची तयारी करत आहे. त्याने नागलोकातील बऱ्याचशा नागांना आपल्या बाजूने वळवले आहे. त्यांच्यासह पृथ्वीवर येऊन मनुष्य प्रजातींचा संहार घडवून आणण्याची त्या सर्वांची इच्छा आहे. अशा प्रकारे प्रकाशने ध्यानाच्या माध्यमातून बघितलेल्या म्हणजेच नागलोकी घडलेल्या सर्व घटनांचे वर्णन मोहन समोर केले. बऱ्याच वर्षापूर्वी त्याला पडलेल्या भयंकर स्वप्नांचा खरा अर्थ त्या दिवशी प्रकाशच्या लक्षात आला होता. नाग तपस्वींचे त्यावेळेचे म्हणणे खरे ठरले होते. ते एक सूचक स्वप्न होते. कदाचित म्हणूनच बऱ्याचदा त्याला ते एकच स्वप्न सारखे सारखे पडत होते. जर नागांनी पृथ्वीवर आक्रमण केले तर कदाचित मनुष्य प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येईल, नाहीतर मनुष्य सदैव नागांचा गुलाम म्हणून ओळखला जाईल. पण मी तसे होऊ देणार नाही. मला त्या धनंजयला पृथ्वीवर येण्यापासून रोखले पाहिजे, प्रकाश गंभीरपणे बोलला. परंतु प्रकाश, तुला भविष्यात घडणाऱ्या घटनांची फार पूर्वीच चाहूल लागली होती आणि आता तर नागलोकी तशी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजेच भविष्यात काय घडणार हे आधीच ठरलेले आहे. मग तू भविष्य कसे काय बदलवू शकणार आहेस? मला तर आता हे सर्व घडण्यापासून रोखणे अशक्य वाटत आहे, मोहन उदासपणे म्हणाला. नाही, जोपर्यंत एखादी घटना घडत नाही तोपर्यंत तिचे घडणे किंवा न घडणे तिच्या वर्तमानातील स्थितीवर अवलंबून असते. सुदैवाने आपल्याला भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागली आहे. त्यामुळे वर्तमानात जर आपण त्या घटनांमागचे मूळ कारण नष्ट करू शकलो तर भविष्यात घडणाऱ्या सर्व घटनाही आपोआपच रोखल्या जातील. त्यासाठी मला नागलोकात जाऊन धनंजयला आणि त्याच्याबरोबरच्या इतर नागांना पृथ्वीवर येण्यापासून रोखावे लागेल. प्रकाश, तू अद्भुत शक्तींचा स्वामी असलेला सामर्थ्यवान नाग आहेस, परंतु तू एकटा त्या सर्वांचा सामना करू शकणार नाहीस, मोहन म्हणाला. त्यावर प्रकाशने किंचित स्मित केले आणि तो बोलू लागला. मला त्यांचा सामना करावाच लागणार नाही. मला फक्त त्यांचे मतपरिवर्तन करायचे आहे. नागलोकातून पृथ्वीवर येण्यासाठी एकच गुप्त मार्ग आहे, जो फार कमी नागांना माहिती आहे. आजवर ही रहस्य फक्त ठराविक नागांना आणि राजांनाच माहिती होती. धनंजयचा पिता नागराज असल्याने त्याच्या कुटुंबियांना ही रहस्य समजू शकली. पण जर ही रहस्य सर्वांना समजली तर त्याचे दुष्परिणाम धनंजयलाच भोगावे लागतील. हे जर मी त्यांना पटवून देऊ शकलो तर आपले काम आपोआपच सोपे होईल. परंतु ते कसे काय शक्य आहे? मोहनने विचारले. सोपे आहे. जर सर्व नागांना गुप्त मार्गाची रहस्य समजली आणि ते पृथ्वीवर आले तर धनंजयच्या म्हणण्याप्रमाणे ते मनुष्यांची कत्तल सुरू करतील आणि आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या शरीराचा वापर करू लागतील. आणि जर धनंजयचे बोलणे सत्य असेल तर असे केल्याने त्यांच्या नागशक्ती झपाट्याने विकसित होतील. नागांचे सामर्थ्य कैक पटीने वाढल्यामुळे त्यांच्यात अहंकारही झपाट्याने वाढेल. त्यामुळे ते अविचारी बनतील. मग कुठलाच नाग कुठल्याच नागाच्या नियंत्रणात राहणे पसंत करणार नाही. ज्याला त्याला मीच श्रेष्ठ असे वाटू लागेल. त्यामुळे ते धनंजयचे आदेश सुद्धा मानणार नाहीत. त्यांच्या वाढलेल्या शक्ती सामर्थ्यामुळे ज्याला त्याला नागराज व्हावेसे वाटेल. अशाने धनंजयची सत्ता धोक्यात येईल आणि मग त्यांची आपापसात युद्ध होऊन त्यांचा सर्वनाश होईल.
या सर्व गोष्टी आता फक्त धनंजयच्या लक्षात आणून द्याव्या लागतील. गुप्त मार्गाची रहस्य इतर नागांच्या जरी हिताचे असले तरी ते धनंजयच्या अहिताचे ठरणार आहे. आणि मला वाटत नाही की नाग प्रजातीच्या हितासाठी धनंजयला आपली सत्ता आपल्या हातातून घालवणे आवडेल. आणि जरी त्याने नाग प्रजातीच्या हितासाठी गुप्त मार्गाची रहस्य सर्व नागांसाठी खुली केली तरी मनुष्याशी युद्ध करणे इतके सोपे नाही. आज वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्याकडे अनेक प्रभावी शस्त्रे आहेत ज्याचा वापर ते नागांच्या विरोधात करू शकतील. याच मनुष्याने अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारखी विनाशक शस्त्रे बनवली आहेत. हे कदाचित त्या नागांना ठाऊक नसावे. काहीही झाले तर युद्धामुळे नागांची आणि मनुष्याची जीवितहानी होणार आहे जे मला मान्य नाही. म्हणूनच मला आता त्वरित नागलोकी जावं लागेल. इतके बोलून प्रकाश शांत झाला. मोहन अजूनही थोडा अस्वस्थच दिसत होता. अशा परिस्थितीत काय करावे हे त्याला सुचत नव्हते. आजवर तो मनुष्याप्रमाणे जीवन जगत आला होता, पण तरीही तो सुद्धा एक नागच होता. म्हणून त्याच्या मनात दोन्ही प्रजातींविषयी सारखीच सहानुभूती होती. नाग काय आणि मनुष्य काय, दोन्ही स्वार्थीच. मग अशा वेळी साथ कोणाची द्यावी असा प्रश्न त्याच्या मनात होता. काही वेळ कसला तरी विचार करून तो प्रकाशला म्हणाला, प्रकाश, मला वाटते की अशा वेळी आपण हिमालयात गुप्तपणे वास्तव्य करणाऱ्या प्रत्युष स्वामींचे सहाय्य घेतले पाहिजे. कारण आता ही गोष्ट दोन प्रजातींमधील स्वातंत्र्याचा प्रश्न बनली आहे. नाही पिताजी, मला असे वाटत नाही. प्रत्युष स्वामीच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न दोन प्रजातींचा किंवा दोन लोकांमधील जीवांचा नसून हा प्रश्न दोन वृत्तींचा आहे. मला आठवते प्रत्युष स्वामींनी सांगितले होते, हे युद्ध दोन प्रवृत्तींमधील युद्ध आहे. यामध्ये स्वार्थी जीव आपल्या स्वार्थासाठी इतर निरपराध जीवांचा बळी घेतील. मग तो जीव मनुष्य असू शकतो किंवा नागही असू शकतो. त्यामुळे बाह्य जगात हे युद्ध निर्माण होण्याआधीच त्याची सुरुवात प्रत्येक जीवाच्या मनात होते. जे युद्ध चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींमधील युद्ध असते, मनातील याच सूक्ष्म युद्धाचे परिणाम नंतर बाह्य जगात होणाऱ्या विध्वंसक युद्धाच्या स्वरूपात दिसू लागतात. प्रकाशला प्रत्युष स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आजही लक्षात होत्या. म्हणून मोहनला बरे वाटले आणि आता त्याला त्याच्या या कार्यात यश मिळावे अशी मनोकामना तो करू लागला. तुम्हाला माझी चिंता करण्याची सध्या तरी गरज नाही. हां, पण जर नाग पृथ्वीवर येण्यात यशस्वी झाले तर मात्र मला प्रत्युष स्वामींच्या साह्याची आवश्यकता भासू शकते. मला आता निघायला हवे. इतके बोलून त्याने आपले डोळे मिटले. तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला आणि क्षणार्धातच तिथून अदृश्य झाला. प्रकाशचे नागलोकी आगमन झाले होते. आपल्या उपस्थितीची चाहूल कोणालाही लागू नये म्हणून तो अदृश्य होऊनच तिथे वावरणार होता. बऱ्याच वर्षापूर्वी नागराजने त्याचे अपहरण करून त्याला नागलोकी आणल्यानंतर इतक्या वर्षांनी तो आज तिथे आला होता. आधीच्या वेळी त्याला तिथे त्याच्या इच्छेविरुद्ध आणले गेले होते, परंतु आज तोच प्रकाश तिथे स्वइच्छेने आला होता. आधीच्या वेळी त्याचे बल्ल आणि मल्लने अपहरण करून त्याला तिथे बंदी बनवून आणले होते. साहजिकच त्यावेळी त्याला नागलोक पूर्णपणे बघता आला नव्हता. म्हणूनच आज तो नागलोकाचे शक्य तितके चांगले निरीक्षण करणार होता. या ठिकाणी खरोखरच सूर्याची किरणे पोहोचू शकत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तरीही त्याला आपल्या नागशक्तींमुळे संपूर्ण नागलोक स्पष्टपणे दिसू शकत होता. त्या ठिकाणी त्याला जागोजागी एका विशिष्ट पद्धतीची कलाकुसर असलेल्या लहान मोठ्या आकाराच्या वस्तू दिसत होत्या. त्या वास्तू म्हणजे नागांचे निवासस्थान असणार हे त्याने लगेचच ओळखले. त्या वास्तूंचा आकार लहान मोठा असल्याने मनुष्याप्रमाणेच नागांमध्येही समानता नाही ही गोष्ट स्पष्ट होती. नागांची ती निवासस्थाने पृथ्वीवरील मनुष्यांच्या घरापेक्षा कितीतरी पटींनी भव्य असूनही सुटसुटीत जागा सोडून निर्माण केलेली होती. प्रत्येक वास्तूभोवती पृथ्वीवरील खेड्यापाड्यात दिसतात त्याप्रमाणे विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली होती. ती झाडे सुद्धा पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेने कैक पटीने मोठी असून त्यांच्यात पृथ्वीवरील झाडांच्या तुलनेत काहीसे वेगळेपण होते. नागलोकाचे निरीक्षण करत असताना प्रकाशला जागोजागी सर्वत्र अशा प्रकारची रचना असलेल्या नागांची निवासस्थाने दिसत होती. तिथे असाच गुप्तपणे फिरता फिरता
तो एका भव्य वास्तूजवळ येऊन थांबला. त्या वास्तूच्या भव्य दिव्य आकारावरून नक्कीच तो राजमहाल असणार ही गोष्ट प्रकाशच्या लक्षात आली होती. किती सुंदर वास्तू होती ती. त्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना भव्य प्रवेशद्वार होते. त्या प्रवेशद्वारावर जागोजागी नक्षीकाम तर होतेच, परंतु त्यावर चमकणारी रत्नेही बसवण्यात आलेली होती. राजमहालात हवा खेळती राहण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या खिडक्याही होत्या. त्या खिडक्यांचाच आकार जवळपास 100 फूट असावा आणि दरवाजे तर त्यांच्याही पेक्षा जवळपास 3 पट मोठे होते. प्रत्येक प्रवेशद्वारासमोर पहारा देण्यासाठी काही नागसैनिक उभे होते. त्या महालाच्याही आजूबाजूला हजारोंच्या संख्येने वृक्ष लावण्यात आलेले होते. यावरून नागांचे वृक्षप्रेम स्पष्ट दिसत होते. त्या भव्य दिव्य महालाचे अप्रतिम कलाकुसर असणारे सौंदर्य पाहता तो आतून कसा दिसत असेल, त्याची आतील रचना कशी असेल, या गोष्टींचा विचार करत प्रकाश आपल्या मार्गाने पुढे पुढे चालत होता. नागलोकात धनंजयने पृथ्वीवर प्रस्थान करण्याची तयारी सुरू केली होती. पृथ्वीवर मोठ्या संख्येने नागांना नेण्याचा त्याचा बेत होता. त्याने घेतलेल्या आधीच्या सभेमुळे नागलोकातील बऱ्याच नागांचे मतपरिवर्तन झाले होते. तरीही सर्व नाग अद्याप त्याच्या बाजूने झाले नव्हते. म्हणून जास्तीत जास्त नागांचे मतपरिवर्तन करून त्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याने पुन्हा एका भव्य नागसभेचे आयोजन केले होते. त्या दिवशी सभेला मोठ्या संख्येने नागांची उपस्थिती होती. आपला नवीन राजा आणि आपल्या नाग प्रजातीच्या वृद्धीसाठी आपल्या हिताचे फार मोठे कार्य करणार आहे, अशी चर्चा नागलोकात सर्वत्र पसरली होती. त्यामुळे सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नागांची उत्सुकता ताणली गेली होती. सभेसाठी धनंजयने एका भव्य सभामंडपाची निर्मिती केली होती. तिथे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागांमुळे संपूर्ण सभामंडप भरून गेले होते. धनंजयने नागलोकातील प्रत्येक जातीच्या नागप्रतिनिधींना राजदरबारात महत्वाची पदे देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवले होते. त्याचाच परिणाम म्हणून त्या दिवशी कित्येक नाग आपापसातील मतभेद विसरून मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. अनंताच्या मृत्यूनंतर नागलोकात धनंजयने नागांच्या मनात त्याचे वेगळेच चित्र निर्माण केले होते. तसा अनंताही नागांचा प्रिय राजा होता, पण त्याने पृथ्वीवर जाणाऱ्या गुप्त मार्गाची रहस्य नाग प्रजेपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे जरी तो उत्तम शासन करता असला तरी त्याने मनुष्य प्रजातीच्या हितासाठी नाग प्रजातीवर अन्याय केला होता. अनंताची अशा प्रकारची ओळख धनंजयने नाग प्रजेमध्ये निर्माण केल्याने आता नागांच्या हृदयामध्ये त्याच्या जागी धनंजयचे नाव आपोआपच कोरले गेले. त्याने दाखवलेल्या स्वप्नांच्या मोहाला बळी पडून ते अनंताला अगदी सहजपणे विसरून गेले. आपला नवीन तरुण तरफदार साहसी आणि सामर्थ्यवान राजा धनंजयच आता आपल्या हितासाठी कार्य करून आपला उद्धार करेल असा त्यांना विश्वास वाटू लागला होता. सभामंडपात धनंजयचे आगमन झाले. त्याचबरोबर धनंजयच्या नावाचा जयघोष सुरू झाला. धनंजय येण्याआधीच इतर प्रमुख नाग तिथे उपस्थित होते. मंचावर आल्यावर धनंजयने सर्वांना अभिवादन केले आणि मग त्याने सर्वांना नम्रपणे शांत केले. त्यानंतर त्याने मंचावरून बोलण्यास सुरुवात केली. माझ्या प्रिय नाग बांधवांनो, आज मी तुमच्यासमोर एक राजा म्हणून नाही तर एक बंधू म्हणून बोलणार आहे. राजाला ईश्वर स्वरूप समजण्याचा काळ आता निघून गेला आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमच्यापैकीच एक समजा. मला राजा म्हणून मिरवायची हौस कधीच नव्हती आणि भविष्यातही नसेल. पूर्व काळात अनंताने माझ्या पित्याची हत्या करून त्याच्याकडून हे पद हिरावून घेतले. माझ्या मातेला आणि आम्हा 100 भावंडांना राज्याबाहेर काढून आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवले, जे योग्य नसून माफीच्या तत्वात बसण्यासारखे नव्हते. म्हणूनच मला अनंताला मारून ह्या पदाचा स्वीकार करावा लागला. म्हणतात, जे होते ते चांगल्यासाठीच होते. कदाचित आम्हाला राज्याबाहेर काढले जाणे हे जरी आमच्या हिताचे नसले तरी त्यामुळे नाग प्रजातीचे हित मात्र नक्कीच होणार आहे. आम्ही जर राजमहालात वाढलो असतो तर कदाचित आम्हाला सामान्य नागप्रजेच्या स्थितीची, त्यांच्या संघर्षमय जीवनाची, दुःखाची, कष्टांची कधी जाणीवच झाली नसती. फक्त नागासनावर बसून
सामान्य प्रजेच्या व्यथा समजत नसतात. त्यासाठी सामान्य नागांसारखे जीवन जगावे लागते, जे आम्ही आजवर जगलो. आणि त्यामुळेच मी तुमची स्थिती समजू शकतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच तुमची या स्थितीतून मुक्तता करणार आहे. आपली संस्कृती ही नाग संस्कृती आहे आणि आपली फक्त एकच जात असू शकते, ती म्हणजे नाग. पण इतक्या वर्षात आपण काय केले? एकेकाळी पृथ्वीवर आपले वास्तव्य असताना मनुष्य आपला गुलाम होता, पण नकळतपणे आपल्या पूर्वजांनी त्याची संस्कृती आत्मसात केली. पूर्वी आपण फक्त नाग म्हणून ओळखले जात होतो. आपली संस्कृती ही नाग संस्कृती आहे आणि आपली फक्त एकच जात असू शकते, ती म्हणजे नाग. पण इतक्या वर्षात आपण काय केले? एकेकाळी पृथ्वीवर आपले वास्तव्य असताना मनुष्य आपला गुलाम होता, पण नकळतपणे आपल्या पूर्वजांनी त्याचीच संस्कृती आत्मसात केली. पूर्वी आपण फक्त नाग म्हणून ओळखले जात होतो, पण आज आपणही मनुष्याप्रमाणेच आपल्या जातीच्या आधारे ओळखले जाऊ लागलो. खरे तर जाती बनवण्यामागे एकच उद्देश असू शकतो, तो म्हणजे कामांची विभागणी. ज्याला जे कार्य करता येते त्याला त्या कार्यात अधिक प्रगती करता यावी आणि त्याने त्याच्यासारख्या इतरांनाही ते कार्य करण्यासाठी प्रेरित करावे. त्याने त्यांचे मार्गदर्शन करावे, जेणेकरून आपला समाज पुढे जावा. फक्त यासाठीच जातींची निर्मिती झाली होती. पण आज हे चित्र खूप बदललेले आहे. आपल्या कार्यावरून आपली ओळख होऊ लागली आहे. त्या आधारेच आपल्या जातींची तुलना इतर जातींच्या नागांशी होऊ लागली आहे, जी आपल्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी आपण फक्त नाग म्हणून ओळखले जायचो. त्यानंतर आपल्यातल्या शक्तींवरून, गुणांवरून आणि कौशल्याच्या आधारे आपण विभागलो गेलो, ज्याला आपण आपली जात म्हणू लागलो. त्यानंतरच्या काळात आपण आपल्या कार्यावरून एकमेकांशी तुलना करू लागलो, ज्यामुळे पुढे जाऊन आपण आपल्यातील शक्ती, गुण आणि कौशल्य कशा प्रकारे उच्च किंवा नीच दर्जाचे आहोत हे ठरवू लागलो, ज्यामुळे आपण एकमेकांपासून दुरावलो गेलो, ज्याचा परिणाम आपल्या मनावर झाला आणि पर्यायाने आपल्या समाजावरही झाला. नेमका याच गोष्टींचा फायदा घेऊन मनुष्याने आपल्याला नमवले. जो तुच्छ मनुष्य आपला गुलाम होता, त्याच्याशीच आपण करार करून बसलो. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे आपले आपापसातील मतभेद आपल्याला इतके मोठे वाटू लागले की आपण आपल्या हिताकरिता सुद्धा एकत्र येऊ शकलो नाही. तुमच्याच जातीच्या प्रतिनिधी नागांनी मनुष्याशी करार करण्यास गुप्तपणे सहमती दिली, जी पर्यायाने तुमची सहमती ठरली आणि मग आपल्याला नाग लोक येऊन राहावे लागले. तुमच्या जातीच्या प्रतिनिधींना तुमच्या हिताशी काहीही घेणे देणे नाही. त्यांच्यामुळे पृथ्वीवर न जाण्याचा करार झाला खरा, पण तो पाळला गेला फक्त सामान्य प्रजेकडून. तुमच्या पूर्वज प्रतिनिधींनी तुम्हाला इथे टाकले, पण ते स्वतः मात्र अधूनमधून गुप्तपणे पृथ्वीवर वास्तव्यात जात होते आणि मनसोक्त मनुष्य रक्त पिऊन त्यांच्या स्वादिष्ट हृदयाचे सेवन करून इथे परतत होते. मला माहिती आहे, गुप्त मार्गाची रहस्य आजवर फक्त काही ठराविक नागांपुरती मर्यादित ठेवली गेली होती, जी आजपासून सर्वांना माहीत होणार आहेत. पण त्याआधी मला मनुष्यांकडून आलेली आपली समाज व्यवस्था नष्ट करायची आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, जो आता राहिलेला नाही. म्हणून आता आपल्यालाही काळानुसार बदलले पाहिजे. माझ्या मते सर्व नाग समान आहेत. ज्याला जे कार्य करणे जमते त्याने ते करावे आणि ज्याला जे करता येणे शक्य नाही त्याला त्यासाठी सहाय्य करावे. इतकी वर्ष सामान्य प्रजेमध्ये राहिल्याने माझे असे लक्षात आले आहे की आपल्या समाजात 2 प्रकारचे नाग आहेत. त्यातील काही बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर काही शारीरिकदृष्ट्या. त्यामुळे कधी बुद्धिजीवी नाग इतर नागांच्या अल्पबुद्धीचा लाभ घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, तर कधी शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले नाग शारीरिक बळाचा वापर करून इतरांवर अत्याचार करतात. ज्यांच्याकडे बळ आणि बुद्धी दोन्ही नाही, त्यांचा या समाजात टिकाव लागू शकत नाही. आपल्या नाग प्रजातीच्या हितासाठी आपण बळ आणि बुद्धी या दोन्ही गुणांची उपासना केली पाहिजे. बुद्धीशिवाय आपला विकास होऊ शकत नाही, तर बळांशिवाय आपले संरक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे. ज्यांच्याकडे बौद्धिक क्षमता आहेत त्यांनी अज्ञानी नागांना सहाय्य करावे आणि ज्यांच्याकडे शारीरिक बळ आहे अशा नागांनी शक्तिहीन नागांना सहाय्य करावे. यातच आपले हित सामावलेले आहे. यापुढे नाग लोकात 2 गोष्टी होतील. त्यातील प्रथम गोष्ट म्हणजे आजपासून सर्व नाग समान असतील, मग ते कोणत्याही जातीचे असोत.
यापुढे कोणालाही विशेष प्रकारची वागणूक दिली जाणार नाही. प्रत्येकाला आपापल्या सामर्थ्याच्या बळावरच सन्मान प्राप्त करता येईल, पण कोणालाही आपल्या शक्तींच्या बळांवर इतर शक्तिहीन नागांवर अन्याय करता येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापुढे मनुष्य आपला गुलाम असणार आहे. प्रत्येक नागाला आपल्या गुलामीसाठी आणि भक्षणासाठी वर्षाला 100 मनुष्यांवर अधिकार गाजवता येईल, जेणेकरून नागांचे जीवन सुखकारक होईल. आता मी पृथ्वीकडे जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाची रहस्य तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्यात तिथे उपस्थित नागांच्या समूहातून कोणीतरी धनंजयला आवाज दिला. त्या आवाजाने धनंजयचे लक्ष त्वरित वेधले गेले. तो आवाज एका तरुण नागाचा होता. बहुतेक त्या नागाला धनंजयशी काहीतरी बोलायचे होते, पण तो बोलत असताना अचानक त्या नागाने धनंजयला आवाज देऊन त्याचे बोलणे खंडित केले. या गोष्टीचा मात्र धनंजयला फार राग आला होता, पण तरीही त्याने तसे न दर्शवता त्या तरुण नागाला पुढे मंचावर येण्याचे आवाहन केले. तसा तो नाग गर्दीतून मार्ग काढत पुढे येऊ लागला. आता तो धनंजयपासून काहीच अंतरावर उभा होता, परंतु धनंजय मंचावर होता आणि तो मंचाखाली. त्याच्याकडे बघून तो एक सामान्य नाग होता हे स्पष्ट झाले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते जे सर्वांनाच जाणवत होते. मंचाजवळ येताच तो धनंजयच्या डोळ्यात डोळे टाकून एकटक बघू लागला. धनंजयने त्याला मंचावर येण्याचे आवाहन केले. तसा तो हलक्या पावलांनी मंचाच्या पायऱ्या चढू लागला. मंचावर येताच त्याने धनंजयला मिठी मारली आणि तो त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. तो येताच धनंजयच्या वागण्यामध्ये आणि त्याच्या देहबोलीमध्ये काहीतरी बदल नक्कीच झाला होता. हे मंचांवरील इतर नागांना प्रकर्षाने जाणवू लागले. धनंजयच्या चेहऱ्यावरील भाव आता थोडेसे बदलले होते. तो आता पूर्वीपेक्षाही अधिकच नम्र दिसू लागला होता. आता माझे हे मित्र तुमचे मार्गदर्शन करतील, असे धनंजयने मंचावरून घोषित केले आणि त्या नागाला मंचावरून बोलण्याची संधी दिली. हे सर्व काय सुरू आहे? तो नवीन नाग कोण आहे? आणि आता धनंजय गुप्त मार्गाची रहस्य सांगणार असताना या तरुण नागाला मध्येच काय बोलायचे आहे? त्यापेक्षाही मोठे आश्चर्य म्हणजे धनंजयने आपले भाषण बाजूला ठेवून या सामान्य नागाला मध्येच बोलण्याची संधी कशी काय दिली? असे कितीतरी प्रश्न सर्व नागांच्या मनात त्यावेळी उपस्थित झाले होते. त्यामुळे आता ते सर्व आपापसात कुजबूज करू लागले होते. तितक्यात तो नाग बोलू लागला. सर्वप्रथम महाराजांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी कोण आहे आणि मला तुम्हाला काय सांगायचे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्व उत्सुक असाल, पण त्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगणार आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही काळ तुम्ही आपल्या मनातील विचार बाजूला ठेवून माझे बोलणे शांत चित्ताने ऐकून घ्या, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. नागराज धनंजयची बोलणे थांबवून मी मध्येच आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी आपण माझा विरोध केला नाही हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. याचाच अर्थ नागांमध्ये आजही शिस्त टिकून आहे. परंतु हीच गोष्ट जर पृथ्वीवरील मनुष्याच्या बाबतीत घडली असती तर तेथील राजाने अशा प्रकारे स्वतःची बोलणे बाजूला ठेवून एखाद्या सर्वसामान्य मनुष्याला बोलण्याची संधीच दिली नसती आणि राजाचे बोलणे मध्येच थांबवले म्हणून त्याला शासनही केले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या सर्वसामान्य जनतेलाही आपल्यातीलच एक सर्वसामान्य मनुष्याचे असे वागणे सहन झाले नसते. त्यामुळे अशा प्रसंगी त्यांनी आरडाओरडा गडबड गोंधळ करून ती सभा तिथेच संपवली असती. थोडक्यात या गोष्टींवरून नागांकडे आजही शिस्त आणि इतर सर्व सामान्य नागांविषयी आपुलकीची भावना शिल्लक आहे, जी मनुष्याकडे नाही ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते. हे ऐकल्याबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या नागांनी आपल्या तोंडातून एका विशिष्ट पद्धतीचा आवाज काढून आम्ही याच्याशी सहमत आहोत हे दर्शवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून त्या नागाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. माझ्या मित्राचे धनंजयचे काही विचार नाग प्रजातीच्या उद्धारासाठी खरोखरच आवश्यक आहेत. त्यांच्या विचारांचा मी आदर करतो. राजपरिवारातील असूनही इतकी वर्ष त्याने त्याच्या मातेने आणि त्याच्या 100 भावंडांनी सामान्य नागाप्रमाणे जीवन व्यतीत केले. त्यामुळे त्याला वाटणारी सामान्य नागांची चिंता स्वाभाविकच आहे. त्याच्या समानतेच्या प्रस्तावाचे मी स्वागत करतो, पण त्याचा दुसरा प्रस्ताव मला मान्य नाही. हे ऐकताच सर्व नागांचे कान टवकारले गेले. हा नाग काय बोलत आहे? धनंजयच्या बाजूने इतकी मोठी नागशक्ती असताना
अशा सामान्य नागाने त्याचा विरोध करावा, हे सर्वांसाठीच मोठे आश्चर्यकारक होते. धनंजय अजूनही शांतच होता, पण नागराणी आणि मंचांवरील इतर नाग मात्र क्रोधित दिसत होते. धनंजयच्या म्हणण्याप्रमाणे आपले पूर्वज पूर्वी लाखो वर्ष जगत होते, पण आज आपले आयुर्मान कमी होऊन जवळपास फक्त 10,000 वर्षांचेच झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्वी मनुष्याचेही आयुर्मान हजारो वर्षाचे होते, पण आज त्याचे सुद्धा आयुर्मान कमी होऊन तो फार फार तर 100 वर्ष जगू शकतो. याचाच अर्थ असा आहे की पृथ्वीलोक असो की नागलोक असो, काळाचा परिणाम सर्वत्र होत असतो. अर्थातच तो पृथ्वीवर वेगळा परिणाम करतो आणि नागलोकी वेगळा. नागलोकातील काळ हा पृथ्वीवरील काळाच्या तुलनेत फारच संथ गतीने पुढे जातो. तरी नागांचे आयुर्मान मनुष्याच्या आयुर्मानाच्या तुलनेत पूर्वीपासूनच जास्त आहे, हे मात्र नक्की. पण जर आपण पृथ्वीलोकात जाऊन राहू लागलो तर मात्र आपल्यावरही पृथ्वीवरील काळाचा परिणाम होऊन आपले आयुर्मान यापेक्षाही कमी होईल. याउलट जर मनुष्य नागलोकी येऊन राहू लागला तर त्याचेही आयुर्मान कितीतरी पटींनी वाढेल. काळाचा परिणाम गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतो. साहजिकच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नागलोकातील गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त असल्याने तिथे काळ जलद गतीने पुढे जातो. राहिला प्रश्न आपले आयुर्मान वाढवण्याचा. त्याबद्दल मी आधीच सांगितले आहे की ज्याप्रमाणे आपले आयुर्मान कमी झाले आहे त्याप्रमाणे मनुष्याचेही आयुर्मान कमी झाले आहे. आपले पूर्वज त्यावेळी आपल्यापेक्षा जास्त जगायचे, कारण तो काळ वेगळा होता, जो दुर्दैवाने पुन्हा कधीही परत येणार नाही. आपल्या आयुर्मानाचा आणि मनुष्य रक्ताचा काहीही संबंध नाही. त्यामुळे मनुष्य रक्त प्राशन केल्याने आपले आयुर्मान वाढेल, त्याच्या हृदयाचे सेवन केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू, या सर्व भ्रामक कल्पना आहेत. आपले पूर्वज जरी तसे काही करत असले तरी त्यामुळे आपले आयुर्मान वाढेल हे सिद्ध होत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. त्या काळी जरी आपल्या पूर्वजांना असे करणे शक्य असले तरी आज आपल्याला तसे करता येणार नाही. पूर्वीचा मनुष्य विकसित नव्हता, त्याची बुद्धीही मर्यादित होती. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी त्याच्यावर अगदी सहजरित्या विजय मिळवून त्याला आपले गुलाम केले होते. पण आजचा मनुष्य काळानुसार विकसित झाला आहे. जरी त्याच्याकडे आपल्याप्रमाणे अद्भुत शक्ती नसल्या तरी त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर त्याच्या शरीर क्षमतेसाठी अशक्य असणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवल्या आहेत. त्याला आता पृथ्वी, अग्नी, वायू, जल ही तत्वे नियंत्रित करता येतात. आकाश तत्वांवर विजय मिळवून तो आता यंत्राच्या साहाय्याने अवकाश प्रवासही करू लागला आहे. आपण विचारही करू शकणार नाही अशी यंत्रे बनवून त्याने आपले जीवन सुखकारक केले आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या संरक्षणासाठी विविध प्रकारची शस्त्रे निर्माण केलेली आहेत. त्यात अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारख्या विध्वंसक शस्त्रांचाही समावेश होतो, ज्याच्या वापराने आपण आपला संपूर्ण नागलोकही क्षणार्धात नष्ट होऊ शकतो. त्यामुळे आपण विचार करूही शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. माझ्या माहितीप्रमाणे आज पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या नागलोकातील नागांच्या संख्येच्या हजारो पटींनी अधिक आहे. त्याशिवाय आजही पृथ्वीवर मंत्रशक्तीद्वारे नागांना नियंत्रित करण्याची सिद्धी हस्तगत असलेले मनुष्य अस्तित्वात आहेत. आपल्या सुदैवाने मनुष्याचे आयुर्मान अल्प असल्याने त्यांच्या जवळील ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला प्राप्त होते. त्यामुळे काळाच्या ओघात त्यांच्या जवळील अनेक रहस्य नष्ट होतात. आपल्यासारख्या नागांच्या जीवनकालात मनुष्यांच्या शेकडो पिढ्या जन्म घेतात आणि मरून जातात. त्यामुळे आजच्या काळातही मनुष्याला नागलोकाबद्दल किंवा आपल्यासारख्या इच्छाधारी नागांबद्दल काहीही माहिती नाही. काळाच्या ओघामुळे आपले अस्तित्व आता मनुष्यासाठी एक रहस्य बनले आहे. ज्या मोजक्या मनुष्यांना ही रहस्य माहिती आहेत त्यांच्यावर इतर बहुसंख्य मनुष्याचा विश्वास बसत नाही. त्यामुळे मनुष्य आपल्याबद्दल कुठलीही गोष्ट ठामपणे सांगू शकत नाही. पण आपल्याला आपल्या दीर्घ आयुर्मानामुळे मनुष्याची बरीचशी माहिती आहे. पृथ्वीवर गुप्तपणे वास्तव्य करणारे नाग हे आपल्याला मनुष्याची रहस्य माहिती असण्यामागचे मुख्य कारण आहे. पण तरीही मनुष्याशी झालेल्या करारानंतर आजवर कोणताही नाग सामान्य मनुष्यासमोर अद्याप प्रकट झालेला नाही आणि भविष्यातही होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन्यथा आपल्यावरच अनर्थ ओढवेल. इतके बोलून तो नाग काही क्षण गप्प झाला. तसे तिथे उपस्थित सर्व नाग आपापसात सौम्य आवाजात कुजबुजू लागले. म्हणून त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.
वैशाली दहिवतकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात प्रसाद शिर्के लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक कादंबरी नागमणी एक रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणांसह.